पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया धन्यवाद येशू देवाची इच्छा असे आहे देवाच्या राज्यामध्ये मोठा शिस्त क्रम ऑर्डर या सगळ्या गोष्टी पाहिजे. देवाच्या राज्याची गोष्ट मार्केट प्लेस मध्ये जसे आहे तसे नाही. हालेलुया 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 जिथे सगळे गोष्टी शिस्तात पार पडत आहे तिथे देवाचं राज्य आलेलं आहे. तुमच्या घराला ते शिस्त आशीर्वाद ऑर्डर मिळण्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाला सकाळी आशीर्वाद दिलेला आहे. घरी गेल्यावर पवित्र आत्म्याला आपल्या घरी योग्य जागा द्यायची. जिथे पवित्र आत्मा राज्य करायला चालू करत आहे तिथे आशीर्वाद येत राहणार. ज्यांना बायबल पवित्र वाचन लिहून ठेवायची सवय आहे ते लोक करिंदरास लिहिलेल्या पहिले पत्र 14व्या अध्यायामध्ये एकदम शेवटचा वचन ध्यानामध्ये ठेवू शकताय. हालेलुया 14व्या अध्यायातील 40वां वचन. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊया. हालेलुया सगळे गोष्टी प्रार्थनामध्ये पण कसं तरी प्रार्थनामध्ये पण एक शिस्त पाहिजे. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. प्रियानो प्रार्थनेच्या जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे देवाची कृपा. हालेलुया जिथे देवाची कृपा कार्यरत आहे तिकडे देव मोठमोठा कार्य करू शकणार. तुम्ही तुमच्या गावामध्ये वर बघितलं असेल एका काळामध्ये कसे तरी जीवन जगत होते असे काही लोक प्रार्थनामय जीवनामध्ये पोहोचले त्यानंतर त्यांचे जीवन बदलून गेलेले आहे. एका काळामध्ये पहिले तसे जगत होते आज त्यांचे जीवन कसे बदलले कारण देवाची कृपा त्या ठिकाणी कार्य करायला चालू केलेलं आहे. धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. परवा दिवशी आपण एक सुंदर वचन ऐकलं होता. हालेलुया बंसराच्या वचनावरून आपण ते वचन ऐकलं. हालेलुया संपत्तीवर अवलंबून नाही पहिली गोष्ट. हालेलुया कोणी पण बोलणार संपत्ती नाही तर काय संपत्ती पाहिजे संपत्ती पाहिजे. हालेलुया आपण बंसराच्या वचनामध्ये 5व्या अध्यायामध्ये आपण ते वचन पहिल्यापासून ऐकलं. हालेलुया धन्यवाद येशू. संपत्तीवर नाही. दुसरी गोष्ट स्वतःच्या बुद्धीवर पण नाही. हालेलुया अनेक लोकांच्या स्वप्न फुकटच्या गोष्टीवर तयार करून ठेवलेलं आहे. प्रियानं कौटुंबिक जीवनामध्ये पैसा खूप महत्वाचा आहे म्हणून कोणतेही स्वप्न पाहत असेल तर तुझ्या पैशामुळेच तुझा नाश होऊ शकता आहे. म्हणून पवित्र ग्रंथामध्ये हे सुंदर वाक्य आहे देवा खायला अन्न गरजेचं आहे तेवढे काहीतरी घ्या म्हणजे गरिबीमुळे मी तुला दोषी करणार नाही. हालेलुया त्यानंतर तिथे लिहिलेलं आहे की हालेलुया श्रीमंती पण नको
जास्त गरिबी पण म्हणतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या बेनसराच्या बोधवचनामध्ये पुढे लिहिलेली गोष्ट आहे, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून नाही जायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या समोर बसलेल्या सगळ्या देवाच्या लेकरांना मी मनापासून एक सत्यस्थिती सांगत आहे. तुम्ही आज विश्वास ठेवा. तुम्ही आज जर विश्वास ठेवला तर विश्वासाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रकट. विश्वासाचं सामर्थ्य कार्य करायला चालू करा. हालेलुया. गलातीकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये हालेलुया विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मिळणारा फायदा काय आहे ते लिहिलेलं आहे. फक्त थोडे वचन मात्र आपण तिकडे बघूया. हालेलुया. 7व्या वचनापासूनचे वचन आपण ऐकूया. तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहामाचे पुत्र आहे. हालेलुया. जे विश्वासाचे ते अब्राहामाचे. विश्वास ठेवल्यावर फायदा काही मिळणार. बोला. अब्रामचा मुलगा झाला तर फायदा काय होईल. अब्रामला किती आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. देवानी अब्रामला सांगितलं मी तुला आशीर्वाद देणार. तू विश्वास ठेवला तर देवानी अब्रामला बोललेले जे पहिले वाक्य आहे, कोणता वाक्य. मी तुला आशीर्वाद देणार. हालेलुया. ते आशीर्वाद तुला पण भेटणार. त्यानंतर देवाने त्याला सांगितलं तुला जे कोणी आशीर्वाद देत आहे त्यांना मी आशीर्वाद देतो. तुझ्या संततीद्वारे पूर्ण जगाला मी आशीर्वाद देणार. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणजे प्रियानो विश्वास ठेवणे फुकटची गोष्ट नाही. तुम्ही दुकानामध्ये गेला, दुकानदाराला सांगितलं की मला 10 किलो तांदूळ पाहिजे. त्याने पिशवीमध्ये तांदूळ टाकले. किती रुपया द्यावा लागणार. 500 रुपये. हालेलुया. पैसा कोणाच्या हातात आहे. विकत घ्यायला जो जातो त्याच्याकडे पैसा आहे. तांदूळ कोणाच्या हातात आहे. दुकानदाराच्या हातात आहे. हालेलुया. मी पैसा देतो काय म्हणून. आशा आहे मी पैसा दिल्याने तो माझ्या हातामध्ये देणार. एक विश्वास आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडून त्याने पैसा घेतले आणि तांदूळ नाही दिलं तर माझा विश्वास आहे त्यांनी नाही दिलं तर. हालेलुया. धन्यवाद येशू. विश्वास ठेवणे म्हणजे मी जे काही करतो त्या गोष्टीला मला पक्का मोबदला मिळणार. म्हणून पवित्र कॅथोलिक ख्रिस्त मंडळी
विश्वासाविषयी शिकवणारी गोष्ट असे आहे, तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तो कोणालाही फसवत नाही. त्यानंतर एक वाक्य आहे, त्याला फसवायला कोणालाही जमणार नाही. मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो कोणालाही फसवणारा नाही. हालेलुया. त्याला फसवायला कोणाला जमणार नाही. तुम्हा बरोबर असो. गाणं म्हणायला वगैरे काही लोकांना देवाने कृपा दिली आहे. देवाने ज्यांना कृपा दिली आहे ते लोक देवाच्या गौरवासाठी त्या गोष्टीचा वापर करायचे. लोक दुखणाऱ्या कोणाला तरी, एक पूर्ण पायाला कमजोरी असलेले कोणाला तरी प्रभू आता बरे करत आहे. स्वतःच्या घरी मेणबत्ती लावून प्रार्थना करायचे दान देवाने कोणाला तरी दिलेलं आहे. नर्व रिलेटेड म्हणजे नस रिलेटेड संबंधातील दुखणे त्रास असलेले काही लोकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. कायम लिक्विडच्या इन्फेक्शन वर होत आहे अशा काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. कमरेचा त्रास, अर्ध कमरेच्या भागातील दुखणे त्रास काही लोकांचा प्रभू दूर करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.